नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करतो. तर आता रात्रीचे वाजलेले 11 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की मी उद्या सकाळी चाललो रनिंगला, त्याच्यामुळे मी रात्रीच ब्लॉग स्टार्ट केला. तर तुम्ही बघू शकता मी आता आहे गल्लीमध्ये उभा. गल्ली पुरी सामसूम आहे, इकडे कोणी नाही. नाटी आमची चालू आहे शिकोटी, आणि इकडे चालू आहे चेक्स गाणे चालू बघू शकता. तर आता मित्रांनो जरा अंगिंग शेकून आमच्याकडे आले थंडी. चला मग वाटे काही कागद गिगद आणले आम्ही ना पेटवण्यासाठी. अजून शोधायला जाऊ आपण, इकडे काय भेटते का नाही. इकडे आहे मित्रांनो कुत्रा, रात्री काहीतरी खाऊन राहिलं. हा डब्बा भेटला मित्रांनो आपल्या जाळ्याले. चला आपण जाऊ हटी ठेवून द्यायचा. तर मित्रांनो रात्री आमच्या घरा इकडलं वातावरण एकदम शांतता असते. समोरापुढे झाडं गिळं, त्याच्यामुळे इकडे लय थंडी वाजते. हे सगळे झाडं गिळं आमच्या घरा इकडे. तर चला मग थोडं फिरू गल्लीमध्ये. थंडी एवढी वाजून राहिली मित्रांनो की डायरेक्ट शटर घालणं पडलं अंगामध्ये. जॅकेट घातलं मी नाही. तर म्हटलं आज रात्री ब्लॉग स्टार्ट करू. उद्या सकाळी आपल्याला तर काही जाता ब्लॉग स्टार्ट करता येणार नाही, कारण की अंधार अंधार असते. त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो सकाळी 5:30 उठणं आहे. तोंडबिन धुणं आपल्याला जाणं आहे खेलका मैदानवर रनिंगसाठी. तर मी उठू शकतो का नाही ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. तर चला मग आपण जाऊ आता. थोडं शेकोटीपाशी बसू. तर चला मोठे मित्रांनो सायकल उभी. इकडे आहे गाडी. अर्ध्या सायकल आम्ही न घेतलेल्या आत. आता मित्रांनो आग विजलेली आहे. आता आपण त्याला पेटू. फायनली मित्रांनो आता आग पेटवलेली आहे. मोठी चालू आहे गाणी. आणि इकडे आलेली आता गाय तुम्ही बघू शकता. हा बघू शकता गोमाता आलेली आहे. मारते मित्रांनो ते हात लावले की. हे बघा ते आता तिकडे चालले जंगलात. तिकडे कुत्रण गाय आहे आणि इकडे आम्ही शेकोटी करत आहे. बघू शकता तुम्ही इकडे पेटणं चालू आहे. त्याच्यात टाकू. जसं टाकत राहणार मित्रांनो तसं तसं आग पेटत राहणार. आपल्याला थंडी नाही लागणार. ते चेक्स चालू आहे त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी होऊन राहिल्या. आता मित्रांनो आपण पेटू आग. घोडा हे मारणार बा मला त्याला वाचवायचं आहे. घोड्याला वाचवायचं आहे.
थोडे पाय बी शिकून घेतो. व्हिडिओ चक्रात पायाने जा आतमध्ये. तो समजा मारी हे कधी प्यादा म्हणजे हा उंच बाहेर हत्ती बाहेर काढायची. दोन्ही घेऊन घेतले. तर अजून मित्रांनो काय म्हणता मग, कशी आहे तुमच्या इकडली थंडी गिंडी ते मध्ये कमेंटमध्ये सांगा तुम्ही. अजून मी आता गल्लीत थोडा फिरतो. इकडे बघू शकता माझी सावली कशी पडत आहे कैलाच्यामध्ये ती ना. चला मग अजून थोडं फिरू. आता मित्रांनो डबल आग भुजलेली आहे. पण आता डबल एकदा पन्नी गिन्नी पेटू. चेक बसला बघू शकता. गिफ्ट बॅक फूक मारले की मित्रांनो सगळं पेटते. हत्ती वाचेल पेटूनचं नावच नाही घेऊन राहिलं हे. नाही हो. त्याचं म्हणणं फक्त तुझा घोडा इथं ठेव. आता मित्रांनो मला फूक गिक मारले थोडं पेटलं. घोडा तिथं ठेवला तर घोडा उडते. डबल पेटलं मित्रांनो बघू शकता. इकडे मित्रांनो गाय घास खात आहे समोर जाऊन बघू शकता. बिचारांना गायांले काही खायला भेटत नाही मित्रांनो. रात्री रात्री त्यांना किती थंडी वाजत असेल, किती त्यांना त्रास होत असेल हे कोणी सोचू नाही शकत. माणूसच एक असा आदमी आहे त्याला सगळं सोयीचा आहे. गाय जनावरांना सोयीचा नाही तुम्ही बघू शकता. आग आपली पेटणी चालू आहे. मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार की मी उद्या रनिंगला जाऊ शकणार की नाही. तर आजच्यासाठी एवढंच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता सकाळ